कालच्या पिरियडमध्ये आपण न्यूरॉनचं स्ट्रक्चर आणि इम्पल्स ट्रान्समिशनबद्दलचं माहिती म्हणजे सिनॅप्सची माहिती घेतली. आजच्या पिरियडमध्ये आपल्याला हाऊ ए न्यूरॉन स्टिम्युलेट, हाऊ न्यूरॉन कंडक्ट अँड हाऊ न्यूरॉन ट्रान्समिट इम्पल्स याची माहिती आपल्याला घ्यायची. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपण कालचे सिनॅप्सचे प्रकार लक्षात ठेवले असतील. द मोस्ट इम्पॉर्टंट सिनॅप्स इज एक्झोडेंड्रायटिक synapse. Exodendratic synapse. Synapse where axons of one neuron connected with dendrites of other neuron, known as exodendratic synapse. That means axons give impulses to dendrites. Axons give impulses to dendrites, that is transmission, but at the time of impulse conduction, transmission and stimulation, the first is stimulation. How neuron is stimulated? We know that our sensory organs What are sensory organs? Sensory organs are the receptors receive external or internal stimuli and they convert it into impulses. So these sensory organs are connected with central nervous system through sensory neurons. आपल्याला माहिती आहे की कुठलेही सेन्सरी ऑर्गन्स सेंट्रल नर्वस सिस्टीमला जोडले गेलेले आहेत आणि कशाच्या न्यूरॉननी, कोणत्या न्यूरॉननी? सेन्सरी न्यूरॉन्सनी जोडलेले आहेत. आता रिसेप्टर ऑर्गन्समध्ये जो महत्त्वाची प्रक्रिया घडते, फॉर एक्झाम्पल आवर स्किन, आपली जी स्किन आहे ती सेन्सरी ऑर्गन आहे. या स्किनला सेन्सरी न्यूरॉनचे काय जोडलेले असतात असं जर तुम्हाला विचारलं तर ते आहेत डेंड्राइट्स ऑफ द सेन्सरी न्यूरॉन कनेक्टेड विथ सेन्सरी ऑर्गन्स. म्हणजे आपली समजा स्किन आहे, ह्या स्किनला दिस इज आवर स्किन अँड दिस इज ए सेन्सरी न्यूरॉन. आता तुम्ही तुमच्या ह्याच्यामधून बघू शकता सेन्सरी न्यूरॉनचे डेंड्राइट्स, स्किन नावाचं जे सेन्सरी ऑर्गन आहे त्याला आतल्या बाजूनी जोडलेले आहेत. याचा अर्थ काय सांगतोय? डेंड्राइट्स ऑफ सेन्सरी न्यूरॉन आर एक्साइटेड बाय एक्सटर्नल स्टिमुलाई और इंटरनल स्टिमुलाई. As the dendrites of multipolar neuron receive stimulus, the stimulus in receptor converted into impulse, and this impulse given to the dendrites of sensory neuron. आपल्याला माहिती आहे सेन्सरी ऑर्गनला बाहेरच्या किंवा आतल्या स्टिम्युलायनी स्टिम्युलेट केल्यानंतर सेन्सरी ऑर्गनमध्ये इम्पल्स तयार होतो किंवा सेन्सरी इम्पल्स तयार होतो. तो सेन्सरी इम्पल्स या सेन्सरी न्यूरॉनच्या डेंड्राइट्सला दिलं जातं. याला स्टिम्युलेशन असं म्हटलं जातं. व्हॉट इज स्टिम्युलेशन? स्टिम्युलेशन मीन्स the sensory impulses which are produced in the sensory organs due to external and internal stimuli received by dendrites of sensory neuron, and this process is known as stimulation. Stimulation म्हणजे कुठल्याही सेन्सरी ऑर्गन्समध्ये तयार होणारे इम्पल्सेस बाहेरच्या किंवा आतल्या घटकांनी स्टिम्युलेट केल्यानंतर तयार होणारे जे इम्पल्सेस आहेत त्या इम्पल्सेसला
सेन्सरी न्यूरॉनच्या डेंड्राइट्सला देणं पुढच्या प्रक्रिया होण्यासाठी याला म्हटलं जातं स्टिम्युलेशन. आणि टच टू दी ऑब्जेक्ट इन एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंट दॅट इज कॉल्ड एज एक्सायटेशन. म्हणजे वातावरणामधल्या कुठल्याही घटकाशी आपल्या सेन्सरी ऑर्गनचा संपर्क येणं ज्याला एक्सायटेशन म्हटलं जातं. या एक्सायटेशनमुळं ते रिसेप्टर ऑर्गन स्टिम्युलेट होतं, जिथं स्टिम्युलायचं रूपांतर इम्पल्सेसमध्ये होतं आणि ते इम्पल्सेस सेन्सरी न्यूरॉनच्या डेंड्राइट्सला दिले जातात. याला म्हटलं जातं स्टिम्युलेशन. आता हीच न्यूरॉन या डेंड्रॉनमधून पूर्ण न्यूरॉनमध्ये इम्पल्सेस कशा प्रकारे कंडक्ट करते याला म्हणायचं आपण कंडक्शन. कंडक्शन याचा अर्थ काय आहे? टू कॅरी द नर्व इम्पल्स थ्रू आउट द एक्झॉन ऑफ द सेम न्यूरॉन. त्याच न्यूरॉनच्या एक्झॉनमधून, आता उदाहरणामध्ये या न्यूरॉनला स्टिम्युलेट केलंय, याच्यामध्ये डेंड्राइटमध्ये इम्पल्स आहे. या मल्टीपोलार न्यूरॉनच्या डेंड्राइटमध्ये जो इम्पल्स आहे तो डेंड्राइटमधला इम्पल्स ह्या एक्झॉनमधून त्याच्या एक्साइट्सपर्यंत जाणं याला म्हटलं जातं कंडक्शन. दुसरी प्रक्रिया आहे कंडक्शन. व्हॉट इज कंडक्शन? कंडक्शन is the second step in the impulse carry, in which the impulse from dendrites of same neuron through cyton and axon carry towards their excites, that is called as conduction. म्हणजे एकाच न्यूरॉनच्या डेंड्राइटमध्ये आलेले सेन्सरी इम्पल्सेस त्याच न्यूरॉनच्या सायटॉन आणि पुन्हा एक्झॉनमधून त्याच्या एक्साइट्सला देणं याला म्हटलं जातं कंडक्शन. कंडक्शन इज द प्रोसेस इन विच नर्व इम्पल्स collected from dendrites of the same neuron through their cyton and axon carry towards excites, and this process is called as a conduction of nerve impulse. याचा अर्थ नर्व इम्पल्स एका ठिकाणी थांबत नाही, ती इमिडिएटली डेंड्रॉनला मिळाली की त्या डेंड्रॉनमधल्या त्याच न्यूरॉनच्या सायटॉनमधून त्याच न्यूरॉनच्या एक्झॉनमध्ये कॅरी होणं आणि डेंड्राइट्सला मिळणं याला म्हटलं जातं कंडक्शन. आता हे कंडक्शन झालं याचा अर्थ इम्पल्सचं पूर्ण काम बॉडीमध्ये झालं असं नाही. आता तिसरी स्टेप आहे ट्रान्समिशन. ट्रान्समिशन म्हणजे काय? Transmission means the impulse from one neuron given to the impulse to the other neuron. एका न्यूरॉन मधला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनला देणं याला ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. आणि या ट्रान्समिशन मध्ये काय होतं? अतिशय सोपी प्रक्रिया तुम्हाला माहीत असली पाहिजे. ज्यावेळेस एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला इम्पल्स देतो त्यावेळेस दोन न्यूरॉन एकत्र येतात आणि शक्यतो आपल्याला माहीत असलं पाहिजे की एक्झोडेंड्रायटिक सिनॅप्सेस आर मोर कॉमन इन द बॉडी. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचे इम्पल्सेस म्हणजे कोणते? तर एक्झोडेंड्रायटिक सिनॅप्सच्या ठिकाणी जे इम्पल्सेस कॅरी होतात त्या सिनॅप्सच्या ठिकाणची आपल्याला एक थेअरी बघायची. मग आपल्याला माहिती आहे की इम्पल्स ज्यावेळेस ट्रान्समिट होतो त्यावेळेस तो इम्पल्स एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये जातो. आता एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये इम्पल्स जाताना तिथं काय असतं हे आपला स्ट्रक्चर पाहावं लागेल सिनॅप्सचं. तर हे एक अतिशय महत्त्वाचं इम्पल्स ट्रान्समिशनचं स्ट्रक्चर आहे. इथं काय काय येतं बघा. दिस इज ए प्री गॅंग्लियॉनिक
प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉन, प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉन, आणि ही आहे पोस्ट गॅंग्लियॉनिक न्यूरॉन. आता एक्झोडेंड्रायटिक सिनॅप्स ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस कशाचे न्यूरॉन कशाच्या डेंड्रॉनला जोडले असतील. प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉनचे एक्झाइड्स पोस्ट गॅंग्लियॉनिक न्यूरॉनच्या डेंड्राइट्सला जोडले गेले असतील आणि त्या सिनॅप्सला आपण एक्झोडेंड्रायटिक सिनॅप्स असं म्हणतो. आता नेमकं काय होतं नेमकं. ॲट द प्लेस ऑफ सिनॅप्स देर इज ए gap and this gap is called as a synaptic cleft, synaptic cleft or synaptic gap. In the axide terminal of preganglionic neuron there are neurotransmitters. Neurotransmitters. What are neurotransmitters? Neurotransmitters are the important structures, particularly chemicals, essential to give impulse from one neuron to other neuron. एका न्यूरॉनचा इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनला देण्यासाठी जो अतिशय महत्त्वाचा न्यूरोट्रान्समीटर आहे तो आपल्या बॉडीचा न्यूरोट्रान्समीटर कोणता तर त्याचं नाव आहे ॲसेटिल कोलिन. तुम्हाला जर विचारलं विच न्यूरोट्रान्समीटर वर्क इन आवर बॉडी टू ट्रान्समिट इम्पल्स फ्रॉम वन न्यूरॉन टू अदर न्यूरॉन. एका न्यूरॉन मधला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनला देताना प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉनच्या एक्झाइट टर्मिनल मधून सिनॅप्टिक गॅप मध्ये रिलीज होणारा जो न्यूरोट्रान्समीटर आहे त्याचं नाव काय आहे तर ते आहे ॲसेटिल कोलिन. ॲट द प्लेस ऑफ सिनॅप्स बिटवीन प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉन अँड पोस्ट गॅंग्लियॉनिक न्यूरॉन that is axons of preganglionic neuron connected with dendrites of postganglionic neuron. Axide terminals of preganglionic neuron give impulse to the dendrites of postganglionic neuron. At the place of synapse there is a synaptic gap, and at the place of synapse axide terminals of preganglionic neuron release neurotransmitter in the synaptic gap. Neurotransmitters in the synaptic gap म्हणजे प्रीगॅंग्लियॉनिक न्यूरॉनच्या एक्झाइड टर्मिनल मधून सिनॅप्टिक गॅप मध्ये जे रिलीज होतं त्याला म्हटलं जातं न्यूरोट्रान्समीटर. अँड न्यूरोट्रान्समीटर इन आवर बॉडी इज कॉमन दॅट इज ॲसेटिल कोलिन. As neurotransmitter released in synaptic gap, the sodium ions are required to excite or to convert the acetylcholine into cholinesterase. Cholinesterase in presence of sodium ions. सोडियम आयन्सच्या प्रेझेन्स मध्ये ॲसेटिल कोलिनचं रूपांतर कोलिन एस्टरेज मध्ये करणारा होणं सोडियम आयनच्या प्रेझेन्स मध्ये याचाच अर्थ असा आहे प्री गॅंग्लियॉन मधला इम्पल्स पोस्ट गॅंग्लियॉन मध्ये जाणं. कन्व्हर्शन ऑफ ॲसेटिल कोलिन इनटू कोलिन एस्टरेज मीन्स ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स from preganglionic neuron into postganglionic neuron. Preganglionic ganglionic neuron मधला इम्पल्स postganglionic neuron मध्ये जाणं याचा अर्थ ॲसेटिल कोलिनचं रूपांतर सोडियम आयनच्या प्रेझेन्स मध्ये कोलिन एस्टरेज मध्ये होणं याला म्हटलं जातं ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स फ्रॉम ए न्यूरॉन और one neuron to other neuron.
आता एक अतिशय महत्त्वाचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित असलं पाहिजे, हाऊ द इम्पल्स कंडक्टेड थ्रू एक्झॉन. एक्झॉन मधून इम्पल्स कशी कंडक्ट होते, याचा अर्थ न्यूरॉन स्टिम्युलेट झाली, डेंड्रॉनला इम्पल्स मिळाला, तो सायटॉनच्या निसल्फ ग्रॅन्युल्स मधून पास होऊन एक्झॉन मध्ये आला. ए नर्व इम्पल्स फ्रॉम डेंड्रॉन थ्रू सायटॉन विथ निसल्फ ग्रॅन्युल्स as enter in the axon. We know that axon is surrounded by ECF. What is ECF? ECF म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आणि एक्झॉनच्या आत जे एक्झोप्लाझम किंवा न्यूरोप्लाझम आहे त्याला म्हटलं जातं ICF, इंट्रा सेल्युलर फ्लुइड. आता एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आणि इंट्रा सेल्युलर फ्लुइड याचा आणि इम्पल्स कंडक्शनचा काय संबंध आहे तुम्हाला वाटेल, पण लक्षात घ्या. ॲट द टाइम ऑफ रिलॅक्स स्टेट ऑफ न्यूरॉन, व्हेन न्यूरॉन नॉट कंडक्ट इम्पल्स, ज्यावेळेस न्यूरॉनच्या एक्झॉनला इम्पल्स कंडक्ट करण्याचं काम नाही, ॲट दॅट टाइम एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. याचा अर्थ मोर सोडियम आयॉन्स अँड लेस more sodium ions, that is electropositive means inorganic ions more, and intracellular fluid is electronegative, less cash ions, so electronegative. आता इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह यांनी इम्पल्स कंडक्शनचा काय संबंध आहे? व्हेन न्यूरॉन इज एक्साइटेड, ज्यावेळेस न्यूरॉन एक्साइट होते, तिला इम्पल्स कंडक्ट करायचा एक्झॉन मधून, sodium ions in extracellular fluid influx or diffused through the न्यूरिलेमा. एक्झोलेमा नावाचं किंवा न्यूरिलेमा नावाचं जे न्यूरॉनच्या वरचं कव्हर आहे ते सेमी परमिएबल असतं, त्याच्यामधून बाहेरचे सोडियम आयॉन आत गेले, याचा अर्थ न्यूरॉन ऍक्टिव्ह झाला. दे प्रोड्यूस ऍक्शन पोटेन्शियल and the local circuit is formed throughout the length of axon, and this local circuit is responsible to conduct nerve impulse through axon. म्हणजे डेंड्रॉनला मिळालेला नर्व इम्पल्स सायटॉन मधून एक्झॉन मध्ये येतो, पण जर ती एक्झॉन रिलॅक्स स्टेटला असेल, तिला कुठलाही इम्पल्स कॅरी करायचा नसेल, तर अशा वेळेस बाहेरचं फ्लुइड हे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतं आणि आतलं फ्लुइड हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतं. इंट्रासेल्युलर फ्लुइड इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह विथ लेस कॅश आयॉन्स and extracellular fluid is electropositive with more cash ions. But reverse condition happens when neuron excited, neuron dendrites receive impulses, and through cyton impulse if enter in the axon. What happens? Sodium ions from extracellular fluid influxed or diffused in intracellular fluid. बाहेरचे सोडियम आयॉन आत जाणं याचा अर्थ ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होणं आणि एक लोकल सर्किट या एक्झॉनच्या लेंथ प्रमाणे तयार होतं, ज्याला इम्पल्स कंडक्शन असं म्हटलं जातं. आणि हे कंडक्शन, हे स्टिम्युलेशन आणि हे ट्रान्समिशन तुम्हाला आजच्या पिरियडमध्ये डिटेलमध्ये शिकवलंय. एकच लक्षात ठेवायचं, प्री गॅंग्लियोनिक न्यूरॉनची एक्साइट्स पोस्ट गॅंग्लियोनिक न्यूरॉनच्या डेंड्राइट्सला इम्पल्स देतात. कोणता न्यूरो ट्रान्समीटर ज्या ठिकाणी वापरला जातो तो आहे ॲसिटिल कोलिन. त्याचं रूपांतर सोडियम आयनच्या प्रेझेन्समध्ये कशामध्ये होतं? कोलिन एस्टरेजमध्ये. कोणतं फ्लुइड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतं? न्यूरॉन रिलॅक्स असताना बाहेरचं फ्लुइड इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतं, आतलं फ्लुइड इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतं.
पण ज्यावेळेस इम्पल्स कंडक्ट करायचा आहे न्यूरॉनला त्यावेळेस आतल्या भागामध्ये सोडियम आयॉन्स डिफ्यूज होतात, आतलं फ्लुइड इलेक्ट्रो पॉझिटिव्ह होतं, बाहेरचं फ्लुइड इलेक्ट्रो निगेटिव्ह होतं। याचाच अर्थ एक लोकल सर्किट त्या एक्झॉनच्या लेंथ प्रमाणे तयार होतं आणि ते इम्पल्स कंडक्ट करण्याचं काम करतात। याला म्हटलं जातं कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स। आणि स्टिम्युलेशनचा अर्थ काय सांगितला, डेंड्राइट्स ऑफ सेन्सरी न्यूरॉन आर कनेक्टेड विथ रिसेप्टर ऑर्गन्स. Our receptors organs receive the external or internal stimuli. As the external or internal stimuli issued to the receptor organ, these are stimulated and produce impulse. And this impulse given to the dendrites of sensory neuron, that is called as a stimulation. So in this way, I have completed the 3 steps: stimulation, conduction, and the transmission of nerve impulse.